नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, लोकप्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे। मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली 6-7 महिने महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे। तो प्रश्न वारंवार भेडसावत असून जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरातील एक तरुण गणेश महाराज जाधव हे गेली 4 महिने झाले या ठिकाणी उपोषण करतायत। त्यांनी कशा पद्धतीने आंदोलन छेडले त्यासाठी आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधूया। गणेशजी, काय सांगाल यावर? पंढरपूर तहसील कचेरीच्या समोर गरजवंत मराठ्यांचा लढा मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आदेशावरून सुरू असलेले पहिल्या टप्प्यामध्ये आपण आमरण उपोषणाची सुरुवात केली होती। साधारणपणे पहिलं आमरण उपोषण 8 दिवस चाललं। 8 दिवसानंतर आपल्या सरकारने आश्वासन दिलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायला कटिबद्ध आहोत, आपण उपोषण मागे घ्या। त्यांच्या शब्दाला मान देत आम्ही उपोषण मागे घेतलं, पण त्यांनी आमची फसवणूक केली। ठीक आहे, 40 दिवसाचा वेळ मागितला। त्यानंतर 40 दिवसानंतर फसवणूक केल्यानंतर परत आम्ही आमरण उपोषणाचं शस्त्र बाहेर काढलं। 40 दिवसानंतर सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आमची फसवणूक केली। त्यानंतर म्हणले आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या, मराठ्यांच्याकडे भरपूर संयम आहे। आम्ही अजून संयमाने वेळ दिला। मनोज जरांगे पाटील साहेबांना त्यांनी वेळ मागून घेतली। 2 महिन्याच्या वेळेनंतर आत्ता त्यांनी म्हणले 1 महिन्याचा वेळ द्या। आम्ही 1 महिन्याचा वेळ अजून दिला। टोटल आंदोलनाचा आज 4 महिने पूर्ण होत आहेत। 120 दिवस आज आंदोलनाचा 120वा दिवस आहे। तुम्ही आजही आंदोलन काय असणार आहे यापुढे? मनोज जरांगे पाटील साहेबांनी जसा आदेश आहे की पंढरपूरमधून आम्ही 17 तारखेला निघतोय आंतरवाली सराटीकडे। आंतरवाली सराटीमधून आम्ही पायी दिंडीच्या स्वरूपाने जो आमचा रूट ठरला आहे त्या रूटनुसार आम्ही आझाद मैदानमध्ये धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील साहेबांबरोबर आझाद मैदानावरती पुन्हा माझं आमरण उपोषण सुरू होईल। पंढरपुरातून किती कार्यकर्ते निघणार आहे समर्थनार्थ आणि जरांगेंच्या समर्थनार्थ? पंढरपूरमध्ये प्रत्येक घरातले कर्ते पुरुष वजा करता जे जे घरामध्ये लोक आहेत ते सर्व लोक आंतरवालीकडे रवाना होतील आणि आंतरवालीकडून मुंबईकडे रवाना होतील। पंढरपूर टू आंतरवाली तो मुंबई। पण जाण्याचा मार्ग कसा आणि कशा पद्धतीने जाणार आहे? जाताना आता आम्ही गरजवंत मराठी आहोत, गरीब मराठी आहोत। आमच्याकडे काय मुबलक वाहनाची सोय नाही, पण आमच्याकडून ट्रॅक्टर असतील, आमच्याकडे आम्ही शेतकरी मराठा आहोत, कुणबी मराठा आहोत। आमच्याकडे जे शेतीचे अवजारं सांभाळण्यासाठी आमच्याकडे ट्रॅक्टर आहेत, पिकअप आहेत किंवा आयशेअर ट्रक सारखी वाहनं आहेत। आम्ही अशी वाहनं घेऊन आंतरवालीकडे निघणार आहोत। आता साधारण मुंबईमध्ये किती दिवस तुम्ही उपोषण करणार आहात? मुंबई हा मराठ्यांचा शेवटचं उपसलेला हत्यार आहे आणि मुंबईमधून एकतर आम्ही जिवंत माघारी येऊ किंवा आरक्षण घेऊन माघारी येऊ। तर प्रशासनानं फक्त एवढंच दखल घ्या की मुंबईमध्ये आम्ही येणार आहे, आमची काही सोय करू नका, फक्त मुंबईमध्ये आमच्या शौचालयाची सोय करावी। मुख्यमंत्र्यांना असं आव्हान करतो की फक्त आमच्या शौचालयाची मुंबईमध्ये सोय करावी। निश्चितच तुमच्या कार्याला यश येणार आहे, कारण गेली 6-7 महिने जरांगे पाटलाला पाठिंबा देत अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा आहे। लाखो करोडो लोक त्यांच्या पाठीमागे उभा असून पंढरपुरातील एक धाडशी तरुण जाधव हे सुद्धा अंतरवाली सराटीला जाणार आहेत आणि तिथून मुंबईला रवाना होणार आहेत। तर पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह, हाक तुमची साथ आमची। धन्यवाद। पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।